राज्यातील शेतकऱ्याला आज सरकारने दिली बंपर बातमी. पीक विमा या बँकेच्या खात्यामध्ये आज शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठा दिलासा. तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आला आहे का? लगेच तपासून घ्या. पीक विमा कसा चेक करायचा ते देखील आपण पाहून घेऊया. शेतकऱ्यांसाठी आज दिलासा मिळालेला आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे अशी माहिती स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून मिळालेली आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, हेक्टरी किती मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. कित्येक दिवस झाले पीक विम्याच्या बातम्या येत चाललेल्या आहे, परंतु सत्य माहिती कोणीच सांगत नाही की पीक विमा नेमकं कधी मिळणार व केव्हा मिळणार. तर तीच माहिती आज स्वतः कृषी विभागाने सांगितली आहे. एका पत्रकाराने बघा कृषी विभागामध्ये जाऊन विचारले की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे की नाही. तर कृषी विभागाने स्पष्टपणे बातमी आता दिली आहे. काय बोललेलं आहे, काय निर्णय घेण्यात आलेला आहे पीक विम्याबाबत, कधी मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा, ते आता लगेच पाहून घ्या. तर अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्याला अशा बातम्या देखील यूट्यूबवर पाहायला मिळालेल्या आहे की नेमकं पीक विमा आता आलेला आहे, उद्या आलेला आहे, परंतु सत्य माहिती कोणीही सांगितलेली नाही. परंतु आता सरकारच्या माध्यमातून एक मोठी बंपर बातमी आता देण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त 5 किंवा 7,000 रुपये इतकाच मिळाला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रकमेची प्रतीक्षा होती. पण आता एक मोठी अपडेट सरकारने आज दिलेली आहे. स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली असून त्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता जो काही पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आता लगेच सर्व बँकांना तसे आदेश आज दिलेले आहे की हे जे काय पैसे आहे ते त्वरित आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत. यामुळे शेतकरी बांधव आज या ठिकाणी आनंदाने नाचू लागलेले आहे. शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस आलेला आहे. खरंच शेतकरी बांधवांनो, आज सोन्याचा दिवसच उजडलेला आहे. म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आज जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, तर हा पीक विमा तुम्हाला इतके दिवस का मिळाला नव्हता, याचे काय कारण होते? तर बघा आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून निधी जाहीर करून यादी देखील आज जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आज आलेली आहे. आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे. या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा अशी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा आता 100% पीक विमा मिळणार आहे. तर बघा आज 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे. आता राहिलेल्या जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. बऱ्याच दिवसापासून तर फक्त अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आता येणार, नंतर येणार, परंतु सत्यामध्ये शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही. आता हे नक्की पाहून घ्या, कारण बघा जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आज 100% पीक विमा मिळणार अशी माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं काम देखील करावे लागणार आहे. बघा चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया की तुम्हाला कोणते ते महत्त्वाचे काम करायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ 2 महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी जमा करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा 100% तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळेल. बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. कारण राज्य सरकारकडे अलीकडे 3178 कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या पिकांचे या ठिकाणी नुकसान जे काय झाले होते, बघा गारपिटीमुळे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. कपाशी पण पीक या ठिकाणी पाण्यामध्ये गेले होते. असे बरेचसे असे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला मदत मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा या मदतीचा विशेष भाग बघा
बघा या ठिकाणी आधीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, म्हणजेच की पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्याला मिळालेला आहे. बघा पहिला टप्पा मिळालेला आहे, ही बातमी खरी आहे. 25% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला आहे, तोही खूप कमी आलेला आहे. बघा आता उर्वरित बघा राहिलेला जो का पीक विमा आहे तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे. म्हणजेच तुम्हाला आता राहिलेला रक्कम बघा 24 तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. 24 तासांच्या आतमध्ये, म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता कधी तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये रक्कम मिळणार आहे अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु 24 तासानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीच जमा होणार आहे. परंतु बघा एक महत्त्वाची बातमी लक्षात ठेवा, आज फक्त याच 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. जर या 18 जिल्हे सोडून तुम्ही कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही असे शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. जे काय आता आपलं महाराष्ट्र आहे शेतकरी बांधवांनो, बघा महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी हे शेतीवर अवलंबून असते. गेल्या काही वर्षामध्ये हवामान बदलामुळे आर्थिक संकटामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तर बघा जे काही संकट आले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय हा ठरत आहे. आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो 75% पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला सरासरी प्रति 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे अशी रक्कम अशी मदत मिळणार आहे अशी सरकारने महत्त्वाची माहिती सांगितली आहे. बघा ही महत्त्वाची अपडेट आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो बघा पहिला पीक विमा जो काय वाटप झाला होता तो खूप कमी या ठिकाणी वाटप झाला होता. पहिला टप्पा जसं की 1,500 रुपये प्रति हेक्टरी अशी रक्कम शेतकऱ्याला मिळाली होती. एवढे पैसे मिळाले होते, म्हणजे की 4 एकर जर शेत असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे आले होते. परंतु आता तसं काही प्रकार घडणार नाही. आता टोटल 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाने सांगितलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो ही रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे अशी माहिती शासनाने आज दिली आहे. चला तर लगेच ते जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधीचे हस्तांतर होत आहे. तर बघा कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होत आहे. तर बघा महाराष्ट्रामधील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन मदत मिळणार आहे. आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया जिल्ह्यांची यादी. तर पहा या ठिकाणी आता पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की शेतकरी बांधवांनो नाशिक विभाग. बघा या नाशिक विभागामध्ये अंगुरासारख्या पिकांचे, कांद्यासारख्या पिकांचे असे बरेचसे असे छोटे छोटे पीक आहे ज्यांचे नुकसान झाले आहे. तर बघा या देखील भागाला मदत मिळणार. तर बघा शेतकरी बांधवांनो या भागामध्ये अंगुराची या ठिकाणी निर्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. यामुळे आता त्यांना देखील रक्कम मिळणार आहे. निधी आज 75% त्यांना मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे आणि तोही 24 तासामध्ये शेतकऱ्याला मिळणार आहे. यामध्ये नाशिक बघा विभागाचा पण समावेश आहे. नाशिक विभागामधील जेवढे काही खेडेपाडे छोटेसे गावे असतील त्यांना देखील आज पीक विमा मिळत आहे असं सरकारने स्पष्टपणे आज सांगितलं आहे. आता पुढील विभाग कोणता आहे तो पाहणे अत्यंत गरजेचे आहे. पुणे विभाग, त्यानंतर बघा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला बघा सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे. या भागामध्ये ऊस, बटाटा आणि अशा छोट्या छोट्या पिकांचे नुकसान झाले होते बघा आणि काही मोठे पण पिकं होते ज्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे आता पीक विमा पुणे विभागामधील अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मिळणार आहे. आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊया. बघा शेतकरी मित्रांनो कोल्हापूर विभाग म्हणल्यावर सातारा, सांगली आणि कोल्हापूर बघा शेतकरी बांधवांनो शेतकऱ्याला सुद्धा मदत मिळणार आहे. बघा यामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त आहे. आता बघा जरी पण साखर कारखान्याची संख्या जास्त असली तरी पण ऊस हे जे काय पीक आहे याचं कमी प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनो नुकसान झालं आहे. तरी पण या ठिकाणी सरकारने पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांचे लक्षामध्ये घ्या कापूस, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे यांना देखील सरकारच्या माध्यमातून बघा आता विमा मिळत आहे. आता पुढील कोणते गाव आहे ते या ठिकाणी पाहून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो बघा वाटेरा, शिराळा आणि कवठे महाकाळ तालुक्यामधील गारपीट झालेले जे काय आता शेतकरी आहे यांना मदत मिळणार आहे. या विभागामध्ये बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी बऱ्याचशा पिकांचे नुकसान झाले होते तर त्यांना दुसरा टप्पा
येत्या 24 तासामध्ये जमा होत आहे. आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग. आता बघा छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे औरंगाबाद. आता बघा यामध्ये जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला मदत मिळणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागामधील शेतकऱ्याला अधिक मदत या ठिकाणी मिळत आहे. बघा त्यामुळे त्यांना आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मदत मिळत आहे. मराठवाड्यामधील शेतकऱ्यांचे कपाशी आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. त्यांना आज सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे. आणखीन शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा लातूर जो काय विभाग आहे बघा शेतकरी बांधवांनो लातूर विभागामध्ये बघा उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्याला येत्या 24 तासामध्ये सर्व शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे मिळत आहे. तर बघा या भागामध्ये तूर, मका आणि हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की अमरावती विभाग. अमरावती विभाग म्हणल्यावर बघा बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ बघा आणि नागपूर विभाग बघा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. बघा नागपूर आता जे काय नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांना देखील सरकारच्या माध्यमातून मदत मिळत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून आज बँकांना देखील आदेश मिळाले आहे. बघा तुमचा जो काही हक्काचा निधी आहे तो आज तुम्हाला मिळत आहे. परंतु महत्त्वाची अट म्हणजे तुम्हाला KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. तुम्ही KYC करून घ्या अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही अशी माहिती सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आली आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण शासनाच्या माध्यमातून आज तुम्हाला पीक विमा मिळत आहे. आता कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. तर सर्वात प्रथम SBI जी काय बँक आहे शेतकरी बांधवांनो SBI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक बघा बँक ऑफ महाराष्ट्र हे जे काय बँक आहे या बँकेमध्ये आणि पोस्ट ऑफिस बँक आणि बघा बँक ऑफ इंडिया हे जे काय बँके आहे या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे आज सांगण्यात आलं आहे. तर शेतकऱ्याला आता कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही. तर शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.